बातमी आपल्या हक्काची। गुटखा प्रकरणातील एकास अटक, पुरवठादार व साठा मालक अद्यापही फरार। जीप चालकासह खरेदीदारास 2 दिवसांची पोलीस कोठडी। सांगोला शहरातील बनकर वस्ती येथे छापा टाकून पकडलेल्या सुमारे 26,48,216 रुपयाच्या प्रतिबंधित गुटखा प्रकरणातील खरेदीदार प्रशांत धनपाल गांधी, वय वर्ष 48, राहणार लासूरणे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यास पोलिसांनी अटक केली। बुधवारी सांगोला न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायमूर्ती घुगे यांनी प्रशांत गांधी यास शुक्रवार 5 एप्रिलपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली। तर जीप चालक संभाजी ओमसिद्ध बन्ने, वय वर्ष 40, राहणार कमलापूर, तालुका सांगोला यास शुक्रवार 5 एप्रिलपर्यंत 2 दिवसांची आणखी वाढीव पोलीस कोठडी दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के, राहणार मस्के कॉलनी, सांगोला व पुरवठादार बिपिन तेजवानी, राहणार अथणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक अद्यापही फरार आहेत। पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत। लवकरच दोघांना अटक केली जाईल असं पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितलंय। अन्न औषध प्रशासनाचे दक्षता पथक, सांगोला पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पथकाने सापळा रचून मंगळवार 26 मार्च रोजी सुमारास सांगोला एकतपूर रोडवरील बनकर वस्ती येथील गोडाऊन व पिकअपवर अचानक छापा टाकून सुमारे 26,48,216 रुपये प्रतिबंधित गुटख्यासह 5 लाख रुपयेचा पिकअप असा एकूण सुमारे 31,48,216 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता। पोलिसांनी घटनेदिवशी जीप चालक संभाजी ओमसिद्ध बन्ने, वय वर्ष 40, राहणार कमलापूर, तालुका सांगोला यास अटक केली होती। त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संभाजी ओमसिद्ध बन्ने यास 31 मार्चपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। त्याच्या या कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकारी सचिन जगताप यांनी 31 मार्च रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा 3 एप्रिलपर्यंत 3 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली होती। दरम्यान पोलिसांनी तपास करून खरेदीदार फरार प्रशांत धनपाल गांधी 48 यास पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। काल बुधवारी त्यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती घुगे साहेब यांनी त्यास शुक्रवार 5 एप्रिलपर्यंत 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। तर जीप चालक सुभाष ओमसिद्ध बन्ने यांच्या पोलीस कोठडीची बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी मुदत संपल्यानंतर तपास अधिकारी यांनी त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले। न्यायालयाने सुभाष बन्ने यास तिसऱ्यांदा शुक्रवार 5 एप्रिलपर्यंत 2 दिवसांची वाढीव कोठडी दिली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के, राहणार मस्के कॉलनी, सांगोला व पुरवठादार बिपिन तेजवानी, राहणार अथणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक अद्यापही फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।